सिंधुत नामरूपला पुंडरीक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम सब संतांना की जय. केला धन्यवाद. गेल्या वेळेसचा पाठ ऐकून कोण कोण आले? सगळ्यांनी ऐकलं? सगळ्यांनी ऐकलं? तुम्हाला ऐकलं तरच लक्षात येईल, नाही तर त्यातलं काही लक्षात नाही येणार. नुसतं पाठाला येऊन बसला ना तर तुम्हाला ते काहीच कळणार नाही. मागचं काय झालेलं आहे हे पाहिलंच पाहिजे. चला. शिष्याने सांगितले प्राचीन न्यायमतानुसार अभावाच्या परस्पर विलक्षणतेची साधक प्रतितीविषयी म्हणजे स्वरूप सांगा प्रतितीचं. कोणाच्या मतातलं? प्राचीन न्यायमत. प्राचीन न्यायमत सांगा. त्यांनी गुरुनी सांगितलं बरोबर आहे का? हा श्री गुरुजी सांगितले घटाची उत्पत्ती होण्याच्या पूर्वकाली कपालाच्या ठिकाणी कपाले घटून असती अशी प्रतीती होते आणि त्या प्रतीतीचा विषय हा प्रागाभाव असतो. कपाले घटोनास्ती या प्रतीचा विषय प्रागाभाव असतो. कपाले घटोनास्तीचा मराठी अर्थ काय? कपालात घट नाही. कपालात घट नाही. कपालात घट नाही. त्या कपालांचे दोन प्रकार केले. एक श्याम वर्णीय कपाल आणि दुसरा रक्तवर्णीय कपाल. म्हणतात कपाल कारण ज्या वेळेला प्रध्वंसाभावाचा विषय सुद्धा सांगितला पुढे त्यांनी कपाले घटो नास्ती हा प्रध्वंसाभावाचा सुद्धा विषय आहे दोघांचा. आणि जो पहिला जो सांगितलेला आहे तो प्रागाभावाचा विषय. त्याच्यात कपाले घटो नास्ती कपालात घट नाही. तर त्या श्यामवर्णीय घटामध्ये रक्तवर्णीय श्यामवर्णीय कपालामध्ये रक्तवर्णीय घटाचा अभाव. कारण आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणामध्ये सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव हे राहत नाही. आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणामध्ये ज्याचा अभाव सांगायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो आणि त्या प्रतियोगीमध्ये कोणते अभाव राहत नाही. सामायिक आणि अत्यंत अभाव दोन्ही राहत नाही. हे दोन्ही राहत आपल्या कारण ते अभावच प्रतियोगी विना सिद्ध होतात. प्रतियोगी आला की त्यांचे नाश होतात दोघांचे अत्यंत प्रतियोगी आला की ते जातात. प्रतियोग म्हणून ते त्यांचा विषयच राहत नाही. ते प्रतिनिधी विषय नाही होणार. ते मग दुसऱ्या प्रति भूतलाच्या ठिकाणी नाही. भूतलही घटून असते अशा प्रतिनिधी होऊ शकतात. ते काय म्हटले आता वाक्य काय उच्चारलं तुम्ही? सामायिक अभाव अत्यंत अभाव हे आपल्या प्रतियोगीच्या उत्पादन करण्यात राहत नाही. राहत नाही असं हे पण कोणते नाही एकांचं मत. हे प्राचीन आहे. प्राचीनचं म्हणणे उलट सुलट मत आले बरं काय त्यामध्ये. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही हे म्हणताल की तुम्ही आधी तर असं म्हणले नंतर परत असे म्हणतात नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार बोलले ते दोन अभाव आपल्या प्रतियोगीच्या उपादान करणं सोडून अन्य म्हणजे इतर ठिकाणी राहतात म्हणते. अन्य म्हणजे इतर ठिकाणी राहतात म्हणजे भूतालाच्या ठिकाणी असं अनुयोगीच्या ठिकाणी. म्हणून कपाले घटून असते या प्रतिनिधीचे सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव हे दोन विषय नाहीत. या प्रतिनिधीचा मग परत हे दोन कडे झाल्यानंतर तिसरा प्रध्वंस अभाव या प्रतिनिधीचा विषय नाही म्हणतो. कारण प्रतियोगी आता प्रध्वंसाभावी विषय नाही. नंतर जो म्हटलं की प्रध्वंसाभाव विषय आहे तो वेगळ्या वेगळ्या अर्थाने कारण घट उत्पन्न झाल्यानंतरच आणि इथं उत्पत्तीच्या पूर्वीच आहे. कारण प्रतियोगी हा ध्वंसाचं निमित्त कारण असतो. कारण ध्वंसच प्रतियोगीच उत्पन्न झाला नाही तर ध्वंसितच होत म्हणजे हे होत नाही ना. सिद्धच होत नाही. म्हणजे उत्पन्न झालेला घट हा प्रध्वंसाभावाचा बरोबर आहे. त्याच्यामध्ये तो राहिला आणि त्याचा ध्वंस झाल्यानंतर याची उत्पत्ती होती. घटाचा ध्वंस झाल्यानंतर याची उत्पत्ती होती. हा म्हणजे प्रध्वंसाभाव निर्माण झाला. कारण प्रतियोगी हा ध्वंसाचे निमित्त कारण असं तो घटरूपी प्रतियोगी जर उत्पन्न झाला नाही तर त्याचे घट ध्वंसोपी कार्य तरी कसं होईल. प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी कोण आहे?
ज्याचा ध्वंस व्हायचा तो तो घटच होईल ना पृथ्वी. घटच होईल. व्हायचा हा, तर त्याचा ध्वंस होणार आहे ना, तर त्याचा ध्वंस उत्पन्न झाला आणि त्यात प्रतियोगी कोण झाला? घटाचा नाश झाला तर ध्वंस उत्पन्न होतो. हा, नाश झाला तर काय होणारच नाही. पुढे कारण कारणहून पूर्वी कार्य संभवत नाही. कारण कार्य ध्वंस आहे ना, हे कारण जर घट असेल तर ध्वंस रूपी कार्य होईल. हा. इथे कार्य कोणतं आहे? ध्वंस हे कार्य आहे. म्हणून घटोत्पत्ती होण्या कारण हा घट आहे, पण घट कारणच उत्पन्न झालेलं नाही, म्हणून तर कार्य ध्वंस होणार. म्हणून उत्पत्तीपूर्वी होण्यापूर्वी कपाले घटो नास्ती या प्रतीचा विषय ध्वंस होऊ शकत नाही. याचा विषय हा ध्वंस होत नाही. आता घटाचा आता चौथा म्हणले घटाचा अनन्य अभाव सुद्धा या प्रतीचा विषय नाहीये. अनन्याभाव जरी कपालाच्या ठिकाणी म्हणजे उपादानाच्या ठिकाणी सर्व काळ राहत असला तरी पण नाही म्हणा. हा, तर अनन्याभाव म्हणजेच भेदाला हा, अनन्याभाव भेदच म्हणतात. अन्य घटन पट. हा, मग तिथं मला इथे या कपाले घटो नास्ती या प्रतीचा विषय कोण नाही? अनन्याभाव होत नाही. हा, असं म्हटलं ते. जरी कपालाच्या ठिकाणी सर्वदा घट राहत असला तरी अनन्य अभाव कपाले न घट या प्रतीचा विषय होऊ शकत नाही. हा, तर तो कपालो न घट या प्रतीचा विषय होईल. कारण कपाले न घट म्हणलं तर प्रतियोगी येईल. हा, बरोबर. कपाले न घट या प्रतीचा विषय त्यास प्रागाभाव म्हणतात. म्हणजे प्रागाभाव म्हणतात. कपालावरून घट म्हटलं तर का कप- प्रतियोगी येत नाही? कपाल कपालावरून घट हा म्हटलं तर का प्रतियोगी येत नाही? कपाल असं म्हणजे कारण अनन्य अभाव त्या ठिकाणी राहत नाही, त्याचं कारण काय? प्रतियोगीच्या त्याचा- उपादान कारणात राहतो. क- प्रतियोगीचं उपादान कारणात अनन्य राहतो. अभाव हा तिथं कपाले घट नसती या ठिकाणी राहत असून सुद्धा नास्ती नाही न त्याच्या ठिकाणी नाही. कपाले कपाले न घट कपालो न घट नाही. कपाल म्हणजे घट नाही. कपाले न घट हा. म्हणजे कपालाच्या ठिकाणी घट नाहीये. ओके, हेच त्याचा अर्थ ना. कपाले न घट कपाले न घट म्हणजे कपाल म्हणजे घट घट नाही. म्हणजे पट असं घ्यावं हा, लागतं. अनन्य अभावाचं. कपाल म्हणजे घट नाही. हा, असं. घट आणि कपाल यांच्यामध्ये काय आहे? भेद 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 आहे. आहे. बरोबर आहे. हा, आणि भेदालाच काय म्हणतात? अनन्य अभाव. अनन्य. म्हणून कपाले त्या न ठिकाणी घट अनन्य अभाव राहतोय. हा, या कपाले न घट हा, या ठिकाणी अनन्य अभाव राहत असला तरी सुद्धा हा. अनन्य अभाव हा त्याचा प्रतितीचा विषय होत नाही. कारण हा. कारण काय? हा. अहो, कारण तिथं आपल्याला पूर्वी त्याला सांगू. त्यांनी काय सांगितलंय काय कपाल म्हणतात बघा ना. हा, सांगा. म्हणजे ते कारण सांगितलं. कारण काय सांगितलं त्यांनी? की अनन्य अभावाच्या प्रतीतीचा विषय हा काय येतोय? तर कपालो हा शब्द वापरला. कपाले नाही वापरला. कपालो मग ते न सांगतात घट. ना हो. आता या ठिकाणी ओके. कपाले न घट हा याच्यात घट आणि कपाल यांच्यात भेद आहे का? भेद आहे. भेद सांगितलाय त्यांनी. जरी राहत असला तरी भेद आहे. असं. अनन्य अभाव जो आहे ना, तो भेद आहे म्हणून राहत असला तरी कपाल आणि घट यांच्यामध्ये भेद आहे. घट कपाल नाही आणि कपाल घट नाही. भेद आहे म्हणजे तो अनन्य अभाव आहे. आता याच्या दुसरं करा आता हा. की कपालो न घट हा हा. त्याचा काय अर्थ झाला? कपालात घट नाही. कपालाच्या ठिकाणी. कपाल म्हणजे घट नाही. हा, तर कपाल घट नाही. कपाल घट नाही असा अर्थ झाला त्याचा. कपालो म्हणजे कपाल हा न घट हा, तर कपाल घट नाही. इथे मात्र प्रतीती आली कशाचा? पण आपलं उदाहरण ते नाही. अनन्य अभाव. आपल्या दृष्टांताची- आपलं उदाहरण वेगळं सांगितलं. कपाले घटो नास्ती या प्रतीचा विषय नाही. आपल्या उदाहरणामध्ये नाही ह्या उदाहरणामध्ये आहे ना. आणि कपालो न घट अनन्य अभावाची प्रतीती आहे याच्यात. कपालो न घट याच्यात आहे ना. आहे ना, कारण कपालाच्या कपालो ठिकाणी घट नाही. अनन्य अभावाची आपल्याला हे ना प्रतीतीचा विषय हा कपालो न घट असा आहे. असं आहे ना. कपाले न घट असा नाही. नाहीये. नाही आणखी असा का नाहीये त्याचं कारण असं एक कपाले न घट कपाले म्हणजे फक्त एक कपाल. हा. ओके. आणि कपाल म्हणजे एक कपाल. त्या कपालाच्या ठिकाणी अनन्य अभाव राहत असला तरी कायम राहतो ते. कारण एका कपालामध्ये घट नाही.
ओके, म्हणून तिथं अनन्य अभाव हा राहतो. ज्यावेळेस दोन कपाल घेईल, कपालो हे बहुवचनी आहे, कपाले हे एकवचनी आहे, आणि दोन कपाल घेतले तर तो अनन्य अभावाचा प्रतीचा विषय होत नाही, असं प्राचीन नाही. तिथं असं हे प्रथम आणि सप्तमी असे विभक्ती सांगितलेली आहे तिथं. प्रथम आणि सप्तमी. कपाले न घटहा याच्यात कपालात घट, कपालात घटाचं कपाल हे घटाचं उपादान कारण आहे. कपाल काय आहे? घटाचं उपादान. घटाचं उपादान कारण आहे. मग उपादान कारणामध्ये कार्य हे राहतं, उपादान कारणात कार्य राहतं, पण नैयायिक त्याला असमवायी कारणाच्या द्वारे जोडतात. नुसत्या कपालाने नाही जोडत ते, एका कपाला बी जोडत नाही, दोनच्या बी नाही. झालं का? नैयायिकांनी कारण किती मांडली? 3 मांडली. म्हणून असमवायी कारण तिथे नाहीये असा त्याचा अर्थ येतो. तुम्ही लावताय तसा नाही, तुम्ही लावताय तसा नाही. कारण मग त्याला काय, जो कपाल आणि घट यांच्यामध्ये भेद आहे का? भेद आहे. भेद आहे. हा भेद कुणी केला? कोणी केला? होतच नाही पण संयोग. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथे त्याच्यामध्ये भेदच राहतो. म्हणून नुसतं एक कपालात त्याच्यात तर नाहीच नाही, एकात तर नाहीच आहे, पण दोहात सुद्धा नाहीच आहे. संयोग झाल्यानंतर मग घटक झाला ना. हा, मग त्यालाच म्हटलं ना असमवायी कारण म्हटलं ते. आणि असमवायी कारणाशिवाय ते कार्य उत्पत्ती मानतच नाही. संयोगाशिवाय दोन कपालाचे नाही काही शिवाय. आता त्या ठिकाणी अनन्य आता घट उत्पन्न झाला. ओके, घट उत्पन्न झाल्यानंतर म्हणजे म्हणणं काय आलं की समवाय कारणाने घट उत्पन्न झाल्यानंतर तिथं प्रतियोगीच आला. ओके, म्हणून तिथं काय अनन्य अभाव नाही असं तुम्ही म्हणतात. ओके, पण तिथं काय तुम्हाला सिद्ध करायचंय? प्रागभाव आहे हे सिद्ध करायचं. ते चालच नाही. प्रागाभाव आहे ना मग. पुढं कपाले न घट याच्यामध्ये प्रागाभाव आहे. आहे ना, प्रागाभावाचा विषय होईल तिथं त्या. कपाले न घट याच्यात आहे ना प्रागाभाव. हा. चालेल. तसेच जेव्हा मुद्गराधिकांच्या प्रारंभाने घटाचे आदर्शन होते तेव्हा देखील कपालो घटो नास्ती अशी प्रतीती होती, म्हणजे ध्वंसानंतर. सारांश कपाले न घटहा या प्रतीचा जो विषय त्यासच प्रागाभाव असे म्हणतात. बरोबर. असा प्राच्यांनी सांगितलेला आहे. आता तेव्हा इथपर्यंतचा विषयामध्ये त्यांनी फक्त प्रागाभावच कपाले घटो नास्ती असा विषय बनतो, बाकीचे आणि बाकीचे बनत नाहीत असं काय विषय आलेला सिद्ध आहे, केलं. सिद्ध केलेलं त्यांनी. आता प्रध्वंस. हा. आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे की त्यांनी की आता घटाचा अनन्याभाव हा जरी कपालाच्या ठिकाणी सर्वदा राहत असला, कपालाच्या ठिकाणी अनन्याभाव सर्वदा कसा राहतो? काय प्रतिती भिन्न असल्यामुळे प्रतिती भिन्न आणि भेद आहे. प्रतियोगी भिन्न आहे ही त्याचा. भिन्न आहे म्हणून सर्वदा राहतो. तरी सुद्धा तो अनन्याभाव कपाले न घटहा या प्रतीचा विषय होत नाही. आता प्रतीचा विषय का होत नाही? तर या प्रतीचा विषय का होत नाही? जरी तो सदा सर्वदा कपालात राहत असला तरी प्रतीचा विषय का होत नाही? तर त्याच्यामधला भेद स्पष्टच दिसतो आहे ते दिसतो. आणि मग तरी झालं, कारण अनन्याभावाची कपालो न घटा हा अशीच प्रतीती येते. कपालाची प्रतीती कशी येत असते? नेहमी कपालो न घटा हा अशी प्रतीती येते. तर मग कपाले न घटा हा अशी प्रतीती येत नाही. कपाले न घटा हा याचा अर्थ आहे कपालात घट नाही अशी प्रतीती न येता कपाल घट नाही अशी प्रतीती नेहमी येत असते. कपालात घट आहे अशी प्रतीती येत नाही. त्याचं म्हणजे उत्तर असं आहे. थोडस लक्षात घेतलं तर बरोबर लक्षात येईल. तर तेव्हा कपाले न घटा असे अनन्याभावाची कधी प्रतीती होत नाही म्हणतात. चला, सारांश कपाले न घटा या प्रतीतीचा विषय प्रागभाव आहे. आता दुसरा विषय घेतलेला आहे त्यांनी की तेच वाक्य तेच आहे. कोणतं आहे? कपाले घटो नास्ती. आता फक्त कपाला बदलली. पहिली कपाला कोणती होती? कच्ची. आणि आता पक्की. कारण घटाचा प्रथम स्वभाव हा घटनाशानंतर उत्पन्न होत असतो. घट उत्पत्ती नंतर त्याला प्रतियोगी लागेल ना. प्रतियोगी त्याचा उत्पन्न झालेला प्रथम स्वभावात
ज्या वेळेला उत्पन्न होणार तर ते नाश करून उत्पन्न होणार आहे घटाचा. म्हणून काय म्हणतायत सांगा बरं. जेव्हा मुद्गरेदिकांच्या प्रारामुळे घटाचे आदर्शन होते तेव्हा देखील कपालो घटो नास्ती अशी प्रतीती होते. कपाले घटो पण नास्ती तेव्हा मात्र त्या आता प्रतीतीचं- आदर्शन म्हणजे तिथं प्रतीती येत नाही. हा तर त्यावेळेला काय होतंय तेव्हा म्हणतात? मात्र त्या प्रतीतीचा विषय प्रागाभाव नाही. तर त्या- कारण प्रागाभावाचा नाश हा प्रतियोगी रूप होत असतो, कारण त्यावेळेस प्रतियोगीची उत्पत्ती होते, मग त्यावेळेस प्रागाभाव राहत नाही. तर प्रतीतीचा विषय प्रागाभाव आता इथं नाही, नाही. कारण प्रागाभाव संपला. अभावाला संपूर्णच प्रतियोगी आला. आता प्रतियोगी आल्यानंतर जो दुसरा प्रध्वंस अभाव येणार आहे तो प्रतियोगीच्या जाण्याने येणार आहे. म्हणून काय म्हणतात सांगा. म्हणून ते प्रागाभाव असणे त्यावेळेस संभव नाही, कारण घटाची उत्पत्ती झाल्यानंतर. तर मग घटनाशानंतर होणाऱ्या कपाले घटो नास्ती. नवीन न्याय मतामध्ये परस्पर विलक्षणतेची साधक प्रतीती. नवीन न्याय मतात अभावांच्या परस्पर विलक्षणतेची साधक प्रतीती. आता माग कोणती पाहिली आपण? प्राचीन न्यायमतात. प्राचीन. काय म्हणतायत नवी ऐका. महाराज नवीन न्यायिकाच्या या अभावांच्या परस्पर विलक्षणतेच्या साधक प्रतीतीविषयी काय मत आहे? ठीक आहे. उत्तर नवीन न्यायमतानुसार अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात देखील राहतो. कारण अत्यंत अभावाचा फक्त आपल्या प्रतियोगीशीच विरोध असतो, अन्य कोणाशी नसतो. असा एक विषय झाला की नवीन न्याय मतानुसार म्हणजे नव्य म्हणतात त्यांनाच, अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात देखील राहतो. बरोबर आहे. तर अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या प्रतियोगी जर आला तर अत्यंत अभावाचा नाश होतो. म्हणजे प्रतियोगी जर आला की मग प्रतियोगीच नाही ना, ज्याच्यात जिथं कुठलाच अत्यंत अभावाचं लक्षण काय केलं? अनादि अनंत असं केलेलं. आणि अनादि अनंत हे त्याचं लक्षण तिथं सिद्ध होण्यासाठी प्रतियोगीच नाही आहे तिथे. आणि मग प्रतियोगी नाही तर मग प्रतियोगी आला की तो त्याचा नाश झाला. म्हणून आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात देखील राहतो म्हणतात. कारण अत्यंत अभाव फक्त आपल्या प्रतियोगीशी विरोध असतो. आपल्या प्रतियोगीशी अन्य कोणाशी विरोध नाही, तर आपल्या प्रतियोगीशीच विरोध आहे. प्रतियोगी आला की त्याचा नाश होत असतो, अन्य कोणाशी नसतो. म्हणून जेथे प्रतियोगी नसतो तेथे सर्वत्र अत्यंत हे सोपं आहे की जेथे प्रतियोगी नाही तिथे अत्यंत अभाव आणि प्रतियोगी आला की नष्ट झाला त्याचा नाश. प्रतियोगी आला की अत्यंत अभाव सिद्धच नाही होणार. मग तुमचे दुसऱ्या अभावांचा लक्षण दुसऱ्या अभावांच्याकडे जाईल. म्हणून घटाची उत्पत्ती होण्यापूर्वी आणि प्रतियोगीच्या म्हणजे घटाच्या नाशकालात सुद्धा प्रतियोगीचा अत्यंत अभाव होण्यास्तव कपाले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभाव आहे. आत्ता पहा कसं म्हणतायत ते ऐका की ते म्हणतात म्हणून घटाची उत्पत्ती होण्याच्या पूर्वी अत्यंत अभाव बी आहे आणि प्राक-अभाव बी आहे. आणि प्रतियोगीच्या म्हणजे घटाच्या नाशकालात सुद्धा प्रतियोगीचा अत्यंत अभाव होण्यास्तव म्हणजे ज्या वेळेला घटरूपी प्रतियोगीचा नाश झाला त्याच्यानंतर प्रध्वंस अभाव आणि अत्यंत अभाव दोन्ही बी आहे. प्राचीनने सांगितलं की तिथं अत्यंत अभाव नाहीये आणि ह्यांनी सांगितलं की अत्यंत अभाव आहे. म्हणजे पूर्वी अत्यंत अभावच होता आणि नंतरही अत्यंत अभावच राहील. एक म्हणतात प्रतियोगी आल्यामुळं प्रध्वंस प्राक अभाव आणि प्रतियोगीचा नाश झाला म्हणून प्रध्वंस अभाव, तर हे यांची संगती लागते. तर ऐका पुढे काय म्हणतायत ते. म्हणून घटाची उत्पत्ती होण्यापूर्वी आणि प्रतियोगीचा म्हणजे घटाच्या नाशकालात सुद्धा प्रतियोगीचा अत्यंत अभाव होण्यास्तव कपाले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभाव आहे. आणि प्राच्य काय म्हणले होते? अत्यंत अभाव नाही. चला अशा प्रतीतीमुळे केवळ प्राग अभाव व प्रध्वंस अभाव यांची सिद्धी होते असे मुळीच नाही. आता
प्राकाभाव अशा प्रतीतीमुळे केवळ प्राकाभाव आणि प्रध्वंसाभाव यांचीच सिद्धी होते असे मुळीच नाही. कारण प्रागाभाव हा कपाले घटो भविष्यती हम्म. अशी घटोत्पत्ती होऊन पूर्वी जी प्रतीती होती तिचा विषय आहे. पहा आता ह्यांनी वाक्य यांनी बदललं. बदललं ते म्हणतात कपाले घटो, भविष्यती. याचा अर्थ आहे कपालात घट उत्पन्न होणार आहे. याचा भविष्यती म्हणजे उत्पन्न होणार आहे. तर कपाले घटो भविष्यती अशी घटोत्पत्ती होऊन पूर्वी जी प्रतीती होती तिचा विषय आहे. हम्म. तर प्राकाभाव कशाचा विषय झाला? कपाले घटो भविष्यती या प्रतीती आणि कपाले घटो नास्ती याचा विषय होत. मग कोण होतो आता? आणि कपाले घटो नास्ती या प्रतियोगीच्या नाशानंतर जी प्रतीती येते ती प्रागाभावाची आणि प्रध्वंसाभावाची. कपाले घटो नास्ती ह्या प्रतियोगीच्या नाशानंतर जी प्रतीती येते ती केवळ प्रध्वंसाशी असं कोण म्हटलं होतं प्राच्य नाही आहे. मागचे? ते फक्त प्रध्वंसाभाव येतो. बरोबर. हे म्हटले की अत्यंत अभाव पण तिथं आहे. आणि आता मग प्रध्वंस अभावाची प्रतीती कशी येते? जसं आता इथे कपाले घटो भविष्य भविष्यती अशी प्रतीती आली तेही सांगतील. चला. आणि घटोध्वस्त अशा प्रतीचा विषय प्रध्वंसा किंवा ध्वंस हा आहे. पहा कसा आहे. घट हा ध्वस्त ध्वस्त हा, घट हा ध्वस्त हा म्हणजे घट नाश झालेला आहे, घटनाश झालेला आहे. तर याच्यामध्ये घटाचा नाश झाला हा प्रध्वंस झाला. कपाले घटो नास्ती याचा विषय हा अत्यंताबाबत झाला. कोण म्हणतंय? नाही, इथं लक्षात आलं ना. ध्वस्त हा झालेला कोणी सांगितला? ध्वस्त झाला असं जर म्हटलं तरच प्रध्वंस आहे. आणि कपाले घटो भविष्यती तर तिथं कोण झाला? प्रागाभाव. नाहीतर मग तुम्हाला काय म्हणावं लागेल? पूर्वीचा जो घट नसणं कपाल अत्यंताभाव म्हणायचा. आणि कपाले घटो नास्ती हा नंतरचा जरी म्हटला तरी काय म्हणायचा? अत्यंताभावच म्हणायचा. कपाले घटो म्हणून शब्द प्रयोग बदललेले त्यांनी. म्हणजे घट हा ध्वस्त हा आणि कपाले घटो भविष्यती. कपाले घटो भविष्यती हे वाक्य प्राक अभाव सांगतंय आणि घट हा ध्वस्त हा हे वाक्य प्रध्वंसाभाव सांगते. चला. आता या वरील रीतीप्रमाणे पहिल्याच घटोत्पत्तीच्या पूर्वकाली कपालामध्ये जरी घटाचा अत्यंत अभाव प्रागाभाव हे दोन्ही राहतात हे तर खरेच. आता हे खरे की दोन्ही राहतात हे खरे? वरील रीतीप्रमाणे बरोबर. पण त्या दोन्ही पैकी जेव्हा कपालाच्या ठिकाणी कपाले घटो नसते अशी प्रतीती होते तेव्हा त्याचा विषय घटाचा अत्यंत अभाव असतो. हा तर ते म्हणतात अशी प्रतीती कशी येते? त्याच्यावरती कपालात घट नाही याच्यात प्रागाभावाची प्रतीती नाही येत तर ती अत्यंताभावाचीच प्रतीती येते. असं आता त्यांची त्यांच्या मतामध्येच भिन्नता आहे. तर आपल्या मतात सुद्धा भिन्नता येणारच. आपल्या मतात म्हणजे कशी? कारण ह्यांनी मतच फिरवून राहिलेत हे सारखे. नक्की कोणता येते असं नाही सिद्ध होत कारण त्यांच्यात भेद आहेत. आपण दोन्ही मतांचा विचार करतो. पण त्या दोन्ही पैकी जेव्हा कपालाच्या ठिकाणी कपाले घटो नसते अशी प्रतीती होते तेव्हा तिचा विषय घटाचा अत्यंत अभाव असतो. आणि जेव्हा त्याच कपालाच्या ठिकाणी कपाले घटो भविष्यती अशी प्रतीती होते तेव्हा त्याचा विषय मात्र घटाचा प्रागाभाव असतो असं त्यांना म्हणायचं आहे. भविष्यंती हा शब्द आला तर प्रागाभाव कारण तो होणार आहे, घट उत्पन्न होणार आहे त्याच्यातून. म्हणून तिथं प्रतियोगी उत्पन्न होणार आहे असा संकेत मिळतो आणि त्याच्यामुळे प्राक अभाव हा तिथं विषय बनला. अत्यंत अभाव नाही घेतला आला. तसेच जेव्हा मुद्गराधिकांच्या प्रारंभ बाबा याच्यात काय राम आहे का? याच्यात रामाचं नाव नाही ना. हा पण रामाचंच आहे. चला आत्मारा. तसेच जेव्हा मुद्गराधिकांच्या प्रारंभापासून घटाचे आदर्शन होते तेव्हा सुद्धा कपालाच्या ठिकाणी कपाले घटो नास्ती आणि घटोध्वस्त अशी द्विविध म्हणजे दोन प्रकारची प्रतीती होती. आणि घट हा ध्वस्त हा या प्रतीतीचा विषय कोण आहे? प्रध्वंसाभाव आहे. आणि कपाले घटो नास्ती प्रतीतीचा विषय मागच्या सारखाच फक्त शब्द बदललाय.
त्यापैकी आद्य म्हणजे पहिल्या प्रतीचा विषय घटाचा अत्यंत अभाव आहे बिलकुल. आणि द्वितीय म्हणजे दुसऱ्या प्रतीचा विषय मात्र घटाचा प्रध्वंस अभाव आहे. द्वितीय प्रतीती कोणती भोसलेत आहे? घटोत्कच. ध्वंस म्हणजे घट हा ध्वस्त हा ही द्वितीय प्रती. आणि पहिली कपाले घटोनास. चला, या रीतीने नवीन मतात प्रागाभाव आणि प्रध्वंसाभाव हे न शब्दजन्य प्रतीचे विषय होत नाही. म्हणून आता या रीतीने नवीन मतात प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव हे न शब्दजन्य प्रतीचे विषय होत नाहीत. आणि निषेधमुख प्रतीच्या विषयाला प्राच्य अभाव अभाव म्हणतात. असं जे म्हटलं होतं त्याचे लक्षण इथं बसत नाही. इथं प्रतियोगी सापेक्षच पाहिजे. नाही, इथं प्रतियोगीच पाहिजे तुम्हाला. म्हणून प्रतियोगीच्या असण्याने नसण्याने ते काय म्हणले, आम्ही तसंही प्रतियोग, कारण त्यांचे लक्षणच तसं बसत आहे, तुम्ही लावून घ्या असं ते म्हटले. तर तसं नाही होत म्हटले, प्रतियोगी पाहिजे. मग तिथं प्रतियोग, कारण ध्वस्त हा घट हा ध्वस्त हा याच्यातही प्रतियोगी दिसतोय. आणि भविष्यती भविष्यती काय म्हटलं, कपाले घटो भविष्यती. घटो भविष्यती, इथे बी प्रतियोगी दिसतोय तिथे. हा म्हणजे होणार आहे बुवा. होणार आहे. प्रतियोगी तर तर तिथे माहिती काय उत्पन्न होणार आहे. प्रतियोगीची माहिती मिळते. म्हणून हे जे वाक्य आहेत याच्यामध्ये न शब्दजन्य आणि म्हणून तिथं त्यांनी केलंय न शब्दजन्य प्रतीचे विषय होत नाहीत, कारण प्रतियोगी नाही म्हणून. आणि प्रतियोगी आणला की मग काम होतं असं म्हणतात. नवीन म्हणून या प्रकाशाची आरंभीत सांगितलेल्या अभावाच्या दोन लक्षणापैकी प्रथम लक्षण प्राचीन मतानुसार आहे आणि दुसरे लक्षण नवीन मतानुसार आहे. हा, पण त्यांनी त्यांच्यातली ऍडजस्टमेंट बी नाही केली ना. ते म्हटले नाही आमचं आहे असं. बरोबर आहे, तुमचं तुम्ही लावा, तुम्हाला जसं वाटेल तसं. तर मग दोन्ही लक्षणं ठीक आहेत, पण पहिल्यापेक्षा दुसरं सुधारित काय वाटतंय आपल्याला, तर दुसऱ्यांनी सांगितलेलं बरं वाटतंय असं मला वाटतं. किंवा न भविष्यंती व्हायच्या म्हटल्यामुळे प्रतियोगी तिथे उत्पन्न होईल असं वाटतंय. म्हणजे प्रध्वंसाचा नाश होऊन आपल्या प्रागाभाव. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये घट हा ध्वस्त हा, तिथं सुद्धा प्रतियोगीचा जाण्याने जो अभाव येणार आहे त्याला आपल्याला प्रध्वंस अभाव म्हणायला हरकत नाही असं वाटतंय तिथं. म्हणून अशा प्रकाराने प्रतियोगी सापेक्ष प्रतीच्या विषयाला अभाव असं म्हणतात. असं लक्षण केलेलं जास्त संयुक्तिक आहे. या रीतीने न शब्द झालं. म्हणून या प्रकाशाच्या आरंभीत असा विषय झालेला आहे. आता चौथा मुद्दा सुरू होतोय, द्वितीय लक्षण आणि विलक्षण प्रतीती. अभावाचे द्वितीय लक्षण आणि त्याच्यात येणारी प्रतीती. आपलं पहिलं लक्षण आणि विलक्षणता. आता अभावाचं दुसरं लक्षण आणि विलक्षण प्रतीती काय म्हणतायत ऐका. संबंध आणि सादृश्य याहून भिन्न असून जो अन्य म्हणजे प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय असतो त्यास अभाव असे म्हणतात. पहा, हेच अभावाचे द्वितीय लक्षण होय. आता द्वितीय लक्षण जे साधारण केलं होतं, द्वितीय सुद्धा प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय, त्याला अभाव असं म्हणावं आहे ना. आणि नंतर ते लक्षण कोणावर जातं, संबंध आणि सादृश्यावर जातं. म्हणून संबंध सादृश्य भिन्नत्वे सती प्रतियोगी प्रतीती विषय हा अभाव हा, हे लक्षण बरोबर ठरलं होतं. तर आता हे लक्षण घेताना ते असं जुळून घेतलं त्यांनी, किंवा आम्ही त्याला धरलेलं आहे गृहीत. तेव्हा संबंध आणि सादृश्य याहून भिन्न असून जो अन्य प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय असतो त्यास अभाव असे म्हणतात. हे द्वितीय लक्षण आहे. त्यात भूतलो घटनास्ती या प्रतीचे विषय प्रागाभाव आणि ध्वंस हे दोन्ही होऊ शकत नाहीत. आता पहा, तर भूतले घटो नास्ती आपलं एकच वाक्य चाललेलं आहे. ध्रुपद एकच आहे. भूतले घटो नास्ती त्याचंच पीठ काढायचं ह्यांना. तर भूतले घट हा न असती या प्रतीतीचा विषय भूतलावर घट नाही. तर भूतले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय प्रागभाव आणि ध्वंस हे दोन्ही होत नाहीत. कारण भूतले घट हा घट नास्ती, भूतलावर घट नाही. या प्रतीतीचा विषय भूतलावर घट नाही. तर म्हटले मग जो अभाव आहे त्याला प्राकाभाव म्हणा, किंवा भूतले घटो नास्ती
तर तिथं सुद्धा नाही म्हणता नाही येत, म्हणता येत. तर दोन्ही म्हणता येत नाही. नाही कारण नाही. हं? कारण हे दोन्ही आपापल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहणारे आहेत. पहा आता तुम्हाला यांचे प्रतियोगी शोधायचे. प्राग अभावाचा प्रतियोगी कोण? घट उत्पन्न तर होणारा पदार्थ. उत्पन्न होणारा पदार्थ म्हणजे ज्याचा हे एक सूत्र आहे की ज्याचा अभाव सांगायचा तोच त्या अभावाचा प्रतियोगी असतो. आता प्राक अभाव कोणाचा सांगायचा? ज्या घटाचा सांगायचा. तो घटच त्या अभावाचा काय असतो? प्रतियोगी असतो. म्हणून जिथं प्रतियोगी असतो तिथे अभाव नसतो, तर अभावाचा अभाव. आणि दोन जाणार जर का एखादा आधार का? म्हणजे अभावाचा अभाव झाला तिथं, म्हणजे ज्या वेळेला अभावाचा अभाव झाला म्हणजे प्रतियोगी आला. प्रतियोगी आला. प्रतियोगी आला की अभावाचा अभाव होत असतो. तेव्हा आता हे सगळे एकच आहेत आपण हे दोन्ही आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहणारे आहेत. आता ज्या अर्थी घट अभावाचा प्रतियोगी घट असून, लक्षात आलं, त्या अभावाचे भूतल हे उपादान कारण नाही. काय आहे? मग कोण आहे? घट हे उपादान. आणि घटापेक्षाही कपाल येते उपादान कारण. त्या घट हे त्या घटाचे भूतल हे उपादान कारण नाही, तर घटाचं उपादान कारण कपाल आहेत. समवायी उपादान कारण कपाल आहेत आणि संयोग हा असमवायी उपादान कारण आहे. झालं का? त्याचं कारण मीमांसा काय केली? कारण हे दोन्ही आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहणारे आहेत. आता नाही, ऐका ना. भूतले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय प्राग अभाव आणि ध्वंस हे दोन्ही. ध्वंस हा शब्द जरी वापरला तरी ध्वंस म्हणजेच प्रध्वंस अभाव असं म्हणायचं बरं का, लावून घ्यायचं. आता ती तेवढं सगळं मोठं लिहिण्यापेक्षा शॉर्ट केलं त्यांनी. काय केला? ध्वंस केला फक्त. असा शब्दप्रयोग येतो. तेव्हा आता नाही तर ध्वंस म्हणताल तर तो परत आणखीन घोटाळा होईल. तर ध्वंस या पदाचा अर्थ काय आहे? प्रध्वंसाभाव. तर आता ज्या अर्थी घटा अभावाचा प्रतियोगी घट असून त्या घटाचे भूतल हे उपादान कारण नाही, त्या अर्थी वरील म्हणजे भूतले घटो नास्ती या प्रतीतीचे हे दोन्ही अभाव विषय होऊ शकत विषय होत नाही. कारण दोन्ही अभावांचे उपादान कारण जे आहेत ती भिन्न आहेत. भूतल हे काही उपादान कारण नाही. भूतल हे तिथला अनुयोगी सिद्ध होतं, त्याला अनुयोगी म्हटलेलं आहे. आणि प्रतियोगी घट असतो. पण घटाचं उपादान कारण प्रतियोगीमध्ये ते राहतात ना, आपापल्या प्रतियोगीमध्ये काय राहतात? हे अभाव राहतात. हां, म्हणून त्यांच्या उपादान कारणाचा विचार केलेला आहे तिथे. मागे म्हणलं होतं, प्रतियोगी विषय नाही आणि घट हा विषय. हां, तर आता इथे काय म्हणतात? चला परत वाचा एकदा. आता ज्या अर्थी कारण आता ज्या अर्थी घटाभावाचा प्रतियोगी घट असून त्या घटाचे भूतल हे उपादान कारण नाही, त्या अर्थी वरील म्हणजे भूतल घटो नास्ती या प्रतीचे हे दोन्ही अभाव म्हणजे प्रागाभाव प्रध्वंसाभाव विषय होऊ शकत नाही, हे आपोआपच सिद्ध होते. तर हे दोन्ही अभाव याचे विषय होत नाहीत. प्राकाभाव आणि कशाचे म्हणताल तर भूतले घट. या पदाचा बी अर्थ काय आहे? भूतलावर घट नाही. भूतलावर घट नाही. तर याच्यात प्राकाभाव आणि प्रध्वंसाभाव हे दोन्ही विषय नाही झाले. बरे आहेत असेही म्हणता येत नाही. म्हणजे आहेत असंही म्हणता येत एक मिनिट. भूतल घट नास्ती या प्रतीचे विषय अत्यंत अभाव किंवा अन्योन्य अभाव आहेत असेही म्हणता येत नाही. कुठं आलं? चुकलं वाद. बरे भूतले घटो नास्ती या प्रतीचे आता ज्या अर्थी घटाभावाचा प्रतियोगी घट असून त्या घटाचे भूतल हे उपादान कारण नाही, त्या अर्थी वरील घट म्हणजे भूतले घटो नास्ती या प्रतीचे दोन्ही अभाव विषय होऊ शकत नाहीत, हे आपोआप सिद्ध झाले. बरे भूतले घटो नास्ती या प्रतीचे विषय अत्यंत अभाव किंवा अन्योन्य अभाव आहेत असेही म्हणता येत नाही. आता हे दोन्ही बी नाही. वरती कोण म्हटले? प्राग अभाव आणि प्रध्वंसाभाव नाही, हे नाही. आता म्हणतात की भूतले घटो नास्ती या प्रतीतीचे विषय अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव ही आहेत असेही म्हणता येत नाही. म्हणजे हे दोन्ही सुद्धा नाहीत असं म्हणतात ते. कारण हे दोन अभाव तर नित्य आहेत. दोन्ही अभाव कसे आहेत? नित्य आहेत. भूतले घटो नास्ती
याच्यामध्ये घटाचा उल्लेख आला ना हो, म्हणजे प्रतियोगीचा आला ना हो, घट नाही याचा. म्हणून अत्यंत अभावाला तर प्रतियोगी नाहीच आहे. कुठे प्रतियोगी? प्रतियोगी आला तर त्याचा नाश होतो. नाश होतो. आणि दुसरा जो आहे तो अन्यन्य अभाव. अन्यन्य अभावात सुद्धा तिथे प्रतियोगी नाही, म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरा प्रतियोगी कधीच नसतो. तिथं नाहीच आहे. म्हणून या अत्यंत अभाव आणि अन्यन्य अभाव प्रतीतीचे विषय अत्यंत अभाव व अन्यन्य अभाव आहेत असेही म्हणता येत नाही. कारण हे दोन्ही अभाव कसे आहेत? नित्य आहे. अन्यन्य अभाव सुद्धा म्हणजे आता हे जरी 2 गुलाबाची फुलं असतील तरी एका गुलाबाच्या फुलाच्या ठिकाणी दुसऱ्या गुलाबाच्या फुलाचा अन्यन्य अभाव, भेद आहे. तिथं भेद आहे ना. याच्या ठिकाणी याचा आणि याच्या ठिकाणी याचा भेद आहे. भेद आहे. तो अन्यन्य अभाव आहे. नसते तर अत्यंत अभाव. आणि अत्यंत अभावात तर प्रतियोगीच नाही. प्रतियोगी आला की त्याचा नाश होतो. म्हणून भूतले घटो नास्ति या प्रतीतीचे विषय अत्यंत अभाव आणि अन्यन्य अभाव आहेत असे म्हणता येत नाही. कारण ते दोन्ही नित्य आहेत. आणि भूतलाच्या ठिकाणी असलेला घट अभाव हा अनित्य आहे. भूतलाच्या ठिकाणी असलेला घटाभाव हा आणि कधीतरी तर कधीतरी घटी येईल. बरोबर आहे. तर कधीतरी काय होणार आहे? तिथे घटी येणार आहे. पुढे आता पैकी राहिलेला घटाचा सामायिक अभाव अभावात उक्त म्हणजे भूतले घटना असते या प्रतीचा विषय आहे असे आपोआप सिद्ध होतो. 4 नाहीत म्हणल्यावर 5वा आहे म्हटले. म्हणजे म्हणजे भूतले घटो नास्ति या प्रतीतीचा कोणच विषय नाही का? तर ते म्हणले आहे, पण सामायिक अभाव. मग आता भूतले घटो नास्ति याचा सामायिक अभाव कसा काय प्रतियोगी झाला? तो द्रव्य काय ना? नाही, जोपर्यंत तो घटशून्य काल आणि घट भूतले घटो नास्ति. आता नाहीये. सामायिक अभाव कसा सांगितला? घटशून्य कालाचा जो अभाव त्याला सामायिक अभाव असं म्हणतात. मग घटशून्य काल म्हणजे ज्या ठिकाणचा घट काढून घेतला घटशून्य आणि कोणाची उत्पत्ती झाली? सामायिक अभाव. सामायिक अभाव. आणि घट आला, सामायिक अभाव गेला, नाश. मग तेवढ्या काळामध्ये जो होता तोच काय आहे? सामायिक आणि अभाव. भूतले घटो नास्ति इथे ही जी प्रतीती येते ती सामायिक अभावाची प्रतीती. संबंधाने नाश. बिलकुल. तर याच्यामध्ये तिथे प्रतीती कोणाची येते? ती सामायिक अभावाची. पुढे काय म्हणतायत? आता वायो रूपम नास्ति या प्रतीचा विषय केवळ अत्यंत अभावचा आहे. वायो रूपम नास्ति. वायूच्या ठिकाणी रूप नाही असं नाही, केव्हाही नाही. आता याच्यामध्ये या प्रतीतीचा विषय केवळ अत्यंत अभावच आहे. बरोबर आहे ना? कारण तिथं प्रतियोगी अस्तित्वातच नाही, तिथं येणारच नाही. वायूच्या ठिकाणी रूप, वायूच्या ठिकाणी रूप पूर्वी नव्हतं, आत्ता नाही आणि नंतरही नसणार आहे. म्हणून तो या प्रतीतीचा विषय कोण आहे? याच्यात काही शंका नाही. कारण अत्यंत अभाव सांगितलं त्यांनी. अनादि अनंत पहिलंच सांगितलं. बरोबर आहे. आणि वायूच्या ठिकाणी रूप केव्हापासून नाही? कधीच नाही. अनादि नाही. अनादि नाही. आणि कधी येणार आहे? येणारच नाही. म्हणून अनंत. अनादि अनंत आहे. कारण अत्यंत अभाव हा अनादि अनंत आहे. आणि इथे सुद्धा वायो रूपम नास्ति या प्रतीतीचा विषय प्रागभाव नाही. आता पहिल्याला लावला आपण तर अत्यंत अभाव बनत नाही. म्हणजे वायो रूपम नास्ति या प्रतीचा अत्यंत अभाव आहे. विषय कोणता आहे? हा आहे. आणि वायो रूपम नास्ति या प्रतीतीचा विषय प्राग अभाव. आता पुढचं सांगताना प्राग अभाव आहे असे म्हणावे. आता तुम्हाला नाही सिद्ध करायचंय ना अजून. चला, पहिला आहे हे सांगितलं. आता वायो रूपम नास्ति आपलं जर उदाहरण गेलं होतं माग, त्याच्यात केवळ अत्यंत अभाव हा तिथं दिसतोय. कारण अत्यंत अभाव हा अनादि अनंत आहे. इथं विषय संपला. आता वायो रूपम नास्ति या प्रतीचा विषय प्रागभाव आहे असे म्हणावे तर तो शांत आहे व अत्यंत अभाव अनंत आहे. झाला. त्यामुळे थांबा आता एवढंच करू आपण की वायो रूपम नास्ति या प्रतीतीचा विषय प्रागभाव आहे असं आपण विकल्प केला. की वायो रूपम नास्ति वायूच्या ठिकाणी रूप नाही असं म्हटलं तर प्रागभाव हा जरी अनादि असला तरी शांत आहे. तरी कसा आहे? शांत आहे. लक्षात घ्या. तरी कसा आहे? शांत आहे. आणि रूप ऐका,
आणि रूप केव्हा येणार आहे वायूच्या ठिकाणी? म्हणून ते तिथं सिद्ध होत अनादि आहे आणि अनंत आहे. अनंत बनता येते. आणि हे काय प्रागभाव शांत आहे, अनंत नाही, अनादि शांत म्हणून आहे. प्रागभाव होऊ शकत नाही हे असं झालं हे. तर तेव्हा तो शांत आहे व अत्यंत अभाव अनंत आहे. त्यामुळे या प्रतीतीचा विषय प्राग अभाव होत नाही. मुद्दा सुटला. पुढचा. बरे या प्रतीचा विषय प्रथमचा अभाव आहे असे म्हणावे हम्म. तर तो साधी आहे व अत्यंत अभाव अनादी आहे. ऐका आता. बरे या प्रतीतीचा म्हणजे वायो रूपम नास्ती. यामध्ये ज्या रूपाची अप्रतीती दिसते तर तिथं प्रध्वंसाभाव सुद्धा प्रतीतीचा विषय आहे असं जर म्हणायला जावा तर प्रध्वंसाभाव हा उत्पन्न होतो है ना. आणि वायो रूपम नास्ती याच्यात वायूच्या ठिकाणी रूप केव्हा येणार आहे? उत्पन्नच होणार नाही. येणारच नाही. म्हणून प्रध्वंसाभाव तर साधी आहे. हां म्हणून तो साधी आहे. एका दृष्टीने जुळलं कुठं? अनंत आहे. अनंताला जुळलं. आणि प्राग अभावात कुठे जुळलं होतं? अनादी. अनादीत जुळलं होतं. पण त्या दोन्ही अभावांच्या मध्ये प्राग अभाव हा प्रतियोगीच्या येण्याने जातो आणि प्रध्वंसाभाव प्रतियोगीच्या नाशाने उत्पन्न होतो. तर याच्यामध्ये फरक आहे. आणि इथं प्रतियोगी येणारच नाही. आणि ते कारण या ना वायोरूपम नास्ती. ते निकालत नाही ना प्रतीती. या प्रतीतीचा विषय अत्यंत अभाव आहे. बिलकुल. चला. त्यामुळे या प्रतीचा विषय प्रथमचा अभाव सुद्धा होऊ शकत नाही. ठीक आहे. आता म्हणजे हे मुद्दे बदलतात बरं का. इथे लक्षात ठेवत राहा. बरे जिथे जिथे बरे आलंय ना तिथं मुद्दा तर बदललाय. तिथून मुद्दे बदललेले आहेत. आणि आता इथे मुद्दा बदलला. आता त्या प्रतीचा विषय सामायिक अभाव आहे असे म्हणावे बर. तर सामायिक अभाव हा साधी शांत आहे. पास थांबा. आता या प्रतीतीचा त्या प्रतीतीचा म्हणजे वायो रूपम नास्ती. त्या प्रतीतीचा विषय सामायिक अभाव आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल सामायिक अभावाचं लक्षण काय आणि तो कसा असतो? साधी शांत. साधी शांत. आणि तो कसा असतो? घटशून्य काळात असतो. आता वायो रूपम नास्ती याच्यामध्ये प्रतियोगी गेला का आणि प्रतियोगी आला का? नाही. ते निकालात प्रतियोगीच नाही. उत्पन्नच होणार नाही. आला नाही आणि गेला नाही. इथे काही विषयच नाही. म्हणून सामायिक अभाव सरळ सोपं झालं की सामायिक अभाव याचा विषय नाही. आणि सामायिक अभाव हा साधे आणि शांत असतो. प्रतियोगीच्या जाण्याने येतो आणि प्रतियोगीच्या येण्याने जातो. म्हणजे क्रियेचा अभाव आहे. लक्षात येतंय ना? आणि अत्यंत अभाव हा अनादी अनंत आहे. हम्म. अर्थात तर अत्यंत अभाव हा अनादी अनंत आहे. आणि अत्यंत अभाव हा अनादी. त्यांनी तुलना कोणाबरोबर केली आहे सगळीकडे? अत्यंत अभावाबरोबर केलेली आहे. कारण वायो रूपवून असती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभाव आहे. प्राक अभाव नाही, प्रध्वंस अभाव नाही, सामायिक अभाव प्रत्येकाचे नाही. विषय कसे नाही ते नाही ते आलेले. आता तुम्हाला काय म्हणतायत ऐका. अर्थात वायूच्या ठिकाणी असलेला रूपाचा अत्यंत अभाव हा सर्वदा असल्यामुळे वायो रूपम नास्ती सर्वदा असल्यामुळे म्हणजे भूत भविष्य आणि तिन्ही काळात. वर्तमान या तिन्ही कालात असल्यामुळे वायो रूपम नास्ती या प्रतीचा विषय सामायिक अभावही होऊ शकत नाही. संपला. म्हणून उक्त मुक्त वायो रूपम नास्ती या प्रतीचा विषय अत्यंत अभावच आहे हे सिद्ध होते. तर उक्त वायो रूपम नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभाव सिद्ध होत आहे. काय म्हणतायत? आता काय राहिलं अजून? आता काय राहिले अजून? अनन्य अभाव राहिला. बघा ना खाली काय म्हणतात. आता जेव्हा वायूर्ण रूपवान अशी प्रतीती होते. आता वायुहु न रूपवान असा त्याचा पदच्छेद आहे. वायुहु न रूपवान म्हणजे वायू रूपवान नाही. त्याचा अर्थ बी लक्षात ठेवत जा बरं. कारण त्याचे अर्थ वेगवेगळे येतात. ते विसर्ग काढला आणि विसर्ग जोडला तरी अर्थ बदलतात. तर आता वायुहु न रूपवान वायू रूपवान नाही या अशी प्रतीती होते. वायू रूपवान नाही. वायो रूपम नास्ती याच्यामध्ये काय आहे? वायूमध्ये रूप नाही असा अर्थ आहे. आणि वायुहु न रूपवान वायू रूपवान नाही.
या दोन्ही या शब्दांच्या मध्ये भेद आहेत. तेव्हा त्या प्रतीतीचा विषय अन्यन्याभाव आहे. आता ही कशामध्ये अन्यन्याभाव आलेला आहे? वायूर्न रूपवान. तर वायू न रूपवान, वायू हा रूपवान नाही. इथे अन्यन्याभाव आला. कसा? वायू वायूच्या ठिकाणी भेद आहे भेद आहे ना, दोघांचा भेद आहे ना. हा वायूच्या ठिकाणी वायूच्या ठिकाणी रूपत्वाचा भेद आहे. हा भेद आहे, म्हणून तिथं काय झालेलं आहे? अन्यन्याभाव आलेला आहे. हा तिथं अन्यन्याभाव आहे. वायू न रूपवान, तर तिथं अन्यन्याभाव सांगतायत. वायूच्या ठिकाणी रूप नाही. हा शब्द प्रयोग बदललाय बरं का त्यांनी. कारण या उक्त नाही. तेव्हा त्या प्रतीचा विषय अनन्यभाव आहे. कारण या उक्त प्रतीमुळे वायूच्या ठिकाणी रूपतत्वाचा रूपवत्वाचा भेद आहे असे जाणले जाते. आता याच्यात हे पहा, रूपवत्व हे वेगळं आहे. रूप वेगळं आहे. नाही ना, ऐका ना. हा, ठिकाणी रूप- अधिकरण म्हणतात त्याला. अधिकरण. याला अधिकरण म्हणतात. रूपवत्व याला अधिकरण म्हणतात. रूपत्वाला जाती म्हणतात आणि आणि रूपवत्व आणि रूपाला व्यक्ती म्हणतात. इथे व्यक्ती कोण आहे? रूप. रूपत्व ही जाती. जाती आणि रूपवत्व अधिकरण. अधिकरण. तर राहण्यासाठी तर वायूच्या ठिकाणी रूपवत्वाचा भेद आहे असे जाणले. भेद आहे. आणि रूपवत्वाचं अधिकरण कोण आहे? अधिकरण ते तेज. वेगळं आहे. हा बरोबर आहे ना. अन्य आहे. अन्य ठिकाणी. आणि वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव आहे, तर रूपाचं अधिकरण भिन्न आहे. हा तेज होईल. तेज हा आपल्याला माहिती म्हणून आपण म्हणतो, पण भिन्न आहे असं म्हणायचं. वेगळं म्हणायचं. त्यांना अजून नाही एक पकडतील. तुम्ही जर आणखीन जर लावला ना तर ते परत पकडतील. तर त्या रूपवत्वाचा भेद आहे असे जाणले. आम्हाला फक्त काय सांगायचं आहे? भेद सांगायचा आहे तो. म्हणून वायू न रूपवान अशी प्रतीती होते, तेव्हा त्या प्रतीतीचा विषय अन्यन्याभाव आहे. अर्थात भेद आहे. म्हणजे वायू उक्त प्रतीतीमुळे वायूच्या ठिकाणी रूपवत्वाचा भेद आहे असे जाणले जाते. रूपवत्वाचे का ते? हा रूपवत्वाचा भेद आहे असे जाणले. बरोबर आहे ना, काय अडचण नाही. तसाच घट पट न या प्रतीचा विषय देखील अनन्यभावच आहे. आता घट हा पट हा न, पट म्हणजेच पट हा. घट हा पट हा न, घट हा पट हा न म्हणजेच घटामध्ये पट नाही असा अर्थ आहे. घटामध्ये काय नाही? पट नाही. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? भेदच आहे. मग त्याच्यात सुद्धा भेदच आहे. त्यात पाहतावे हा ते रूपवत्व. वत्व आहे का? पाहता का? पहा म्हणजे अनन्य अभाव नाहीये त्या ठिकाणी, हे सिद्ध झालेलं नाही. काय म्हटलं त्यांनी? अन्यन्याभाव आहे कशामध्ये नाही? हे वायू रूप नास्ती हा या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत दोन अभाव आहेत असं आपल्याला माहिती. हा अत्यंत अभाव आणि अनन्य अभाव. कारण अनन्य अभाव नाहीये हे सिद्ध झालेलं नाहीये. नाही आतापर्यंत एकच सिद्ध झालंय ना. वायू रूपम नास्ती याच्यात अत्यंत अभाव सिद्ध पण आतापर्यंत प्रागाभाव नाही, प्रध्वंस नाही, सामायिक नाही, अन्यन्य बी नाही. अनन्य आहे आता इथं अन्यन्याला वाक्य बदललं ना त्यांनी. वायूर न रूपवान असं दिलं. वायूर न रूपवान. आणि वायू रूपवान म्हणजे वायूमध्ये रूप नसते. आणि वायू न रूपवान याच्यात वायू रूपवान नाही, असे दोन अर्थ. दोन प्रतीती वेगवेगळ्या सांगितल्या त्यांनी. म्हणजे इथं म्हणू शकतो का आपण आता की अनन्य अभाव नाहीये तिथं म्हणून? तिथं तर त्यांनी तसं काय लिहिलेलं नाही अजून तरी. सिद्ध झालेलं तर नाही. सिद्ध झालेलं नाही अजून. तिथं ठेवा, कारण पुढे काय करतील सांगता येणार. पण आपल्याला जेवढं कळालंय तिथपर्यंत एवढंच आहे की त्यात आतापर्यंत याच्याप्रमाणे दोन अभाव अजून आहेत असं आपण म्हणू. इथं त्यांनी नाही लिहिलेलं अजून. आता पण त्यांनी जे दुसरं वाक्य दिलंय ना त्याच्यावरून असं लक्षात येतं की अन्यन्य अभावाचा वायू रूपम नास्ती. वायू रूपम नास्ती इथे अन्यन्य अभाव हे अजून सिद्ध होत नाही, म्हणजे नाही तिथं असं दिसतं.
आणि तिथं फक्त अत्यंत अभावच आहे. तिथं कोण आहे? हां, अत्यंत अभावच आहे. तेव्हा आता सांग काय म्हणतात, तसाच घटापट न या प्रतीतीचा विषय अन्यन्याभाव अन्यन्याभावच आहे. बरोबर आहे, कारण घट हा पट न, याच्यामध्ये घटामध्ये पट नाही, याच्यामध्ये भेद प्रतीती येते आहे. अनन्याभावाचे दुसरे नाव भेद आहे, त्यामुळे अनन्याभावाचा भेद असेही म्हणतात. अन्यन्याभावालाच भेद असं म्हणतात. हां, ताईला कळतंय का? ताई बसली आपली निवा. रूपवतच दिलं. हां, मुक्त प्रती वायू में रूपवत का भेद पडते. रूपवत काय म्हटले? रूपवत तू नाही सांगितलं, रूपवत फक्त. रूपवत पदाचा अर्थ रूपवत्व असा येतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना, अनुवाद बरोबर आहे. अधिकरणच. तेव्हा रूपवत्वाचा भेद आहे असे जाणले जाते. तसाच घट हा पटो न, याच्यामध्ये घट हा पट नाही, घट हा पटो न म्हणजे घटामध्ये पट नाही, इथे सुद्धा भेदच आहे. तेव्हा या प्रतीतीचा विषय देखील अन्यन्याभावच आहे. जिथे जिथे भेद आहे तिथे अन्यन्याभाव आहे, कारण अन्यन्याभावाचे दुसरे नाव भेद आहे. त्यामुळे अन्यन्याभावास भेद असे म्हणतात. आता अन्यन्याभावाचे लक्षण व त्याविषयी शंका व समाधान म्हणतायत. तर हा विषय आपण नंतर घेऊ. कुंडली वरदा विठ्ठल.